गुडाळगावच्या हद्दीत शेंडक नावाच्या शेतात विष्णुपंत बापू नवाळे पाटील यांची विहीर आहे. काही ग्रामस्थांना विहिरीत गव्याच्या पिलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. याची माहिती मिळताच परिक्षेत्राचे वन अधिकारी विशाल पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वनपाल जितेंद्र साबळे आणि रेस्क्यू टीमनं जेसीबीच्या साहाय्यानं अंदाजे 7 वर्षांच्या गव्याच्या पिलाला विहिरीतून बाहेर काढलं. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उत्तरीय तपासणी केल्यानंतर गव्याच्या पिलाला तिथंच दफन करण्यात आलं. घाट रस्त्याच्या वरच्या बाजूला असलेल्या जंगलात गव्यांचे कळप असून हे गवे रात्रीच्या वेळी गुडाळ आणि खिंडी भरवडे परिसरात येऊन पिकांची नासधूस करत असतात. याच कळपातील हे पिल्लू विहिरीचा अंदाज न आल्यानं पडल्याची माहिती वन विभागानं दिली आहे. वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीतला वाढता वावर, वन्यजीव आणि मनुष्य यांच्यातील संघर्षाबरोबरच वन्यजीवांच्या जीवावर बेतू लागल्यामुळं वन आणि वन्यजीव विभागानं याची दखल घेण्याची गरज आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे.